आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। साहब अंबेडकर तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंजलि अंबेडकर तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुजाता अंबेडकर तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे सर्वांना धक्का, वंचितला शिक्का। अरे सर्वांना धक्का, अरे सर्वांना धक्का, अरे सर्वांना धक्का, अरे सर्वांना धक्का। आदरणीय मित्र कोकिले महाराज, कोकिले मामा, त्यानंतर आपल्या भागातील वडगाव शहरी विधानसभेमध्ये किती उमेदवार आपण दिलेले आहे? वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार आपण दिलेले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 आणि प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 मध्ये उमेदवार आणि कुठे 1 अशा पद्धतीने एकूण 14 उमेदवार आपण वडगाव शहरी विधानसभा दिलेले आहेत। काय सांगणार आपण उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मधल्या? प्रभाग क्रमांक 1 किंवा वंचित बहुजन आघाडीचा ही निवडणूक लढवणारा उमेदवार हा नागरिकांच्या समस्यांवर निवडणुकीला उतरलेला आहे। आपण पाहतो की मागील अनेक वर्षापासून ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या तशाच्या तशा, मग रस्ते असतील, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, असमान पाणी वाटपाचा विषय असेल, कचऱ्याचा फार मोठा विषय। कचऱ्याच्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की आम्ही कर भरतो महानगरपालिकेला, परंतु आमच्या करातून आम्हाला सेवा पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असताना सुद्धा आम्हाला कचरा उचलण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतात। महानगरपालिका म्हणते की नॉमिनल चार्जेस आहेत। अरे पण का, मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतंय हा एक विषय आहे। शाळा महानगरपालिकाच्या अनेक शाळा ह्या बंद पडत चालले, मग त्याच्या मागं काय कुठली लॉबी काम करते का? बिल्डर आणि पॉलिटिशियन नेक्सस काम करतंय का? शाळा का बंद होत आहेत महानगरपालिकेच्या? एक दुसरीकडे खाजगी शाळांचं शिक्षण महाग होत चाललंय आणि एकीकडं ज्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांचा दर्जा हा खालावत चाललाय। म्हणजे पुढची पिढी तयार करायची आहे की नाही यांना? या भागामध्ये एकही प्लेग्राऊंड नाही। तुम्ही विचार करा, प्लेग्राऊंडच्या नावाखाली हे स्टेडियम उभा करतात आणि ते स्टेडियम खाजगी संस्थांना चालवायला देतात आणि मग ती संस्था 2-4 हजार रुपये चार्ज करतात। सामान्य कुटुंबातील मुलांनी त्या तिथे खेळायचं कसं? त्यांना खेळायला जागा नाही, त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडत चाललंय, त्यांची फिजिक खराब होत चालली आणि वेळ मोकळा असतो म्हणून मग ते कुमार्गाला लागतात। त्यांची जी एनर्जी आहे तरुणांची, ती तरुणांची एनर्जी खेळामधून जात असते। प्लेग्राऊंडची आवश्यकता आहे। EMT बसेसची संख्या वाढवणं गरजेचं आहे, महिलांसाठी सेवा पुरवणं गरजेचं आहे। या सगळ्या विषयांवर, या सगळ्या नागरी समस्यांवर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव उपाय आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी जे उमेदवार दिलेत ते उमेदवार सक्षम आहेत, ते उमेदवार हे चारित्र्यवान आहेत, ते उमेदवार हे कुठल्याही नेत्याच्या आमिषाला किंवा कुठल्याही विषयाला बळी न पडणारे असे उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले। सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की अशा या उमेदवारांना आपण जर निवडून पाठवलं तर आज मी ज्या समस्या वाचल्या त्या तुमच्यासमोर सांगितल्या, त्या थोड्या आहेत, अशा अनंत समस्या आहेत। ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्न हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो। नावाने बोल झालेला आहे। विकास काम 10 वर्ष 15 वर्ष आज विकास काम झालेलं नाहीये। आज बघितलं सर्व नागरिक त्रस्त आहेत। आज खड्ड्याची अवस्था बघितलं असं तुम्ही, रस्त्याची हालत एवढी खराब झालेली आहे। आज बघितलं सर हॉस्पिटल आमच्या इथं गव्हर्नमेंटची कुठली उपस्थित नाही आहे। आज बघितलं सर की पुणे महानगरपालिकेची शाळा कुठली उपस्थित नाही आहे। तर आज बघितलं सर
कुठलेही आपल्याला विकास पाहिजे असेल तर हे इथं वडगाव शिरीमध्ये आणि प्रभाग 1मध्ये कुठेही तुम्हाला दिसत तर विकास नाही आहे. 10 वर्ष नगरसेवक मी 15-15 वर्षांनी लोक नगरसेवक पद घोपलेलं आहे. त्या घोपल्यानंतर त्यांनी कुठलाही विकास काम केलं नाही. आज वंचित बहुजन आघाडी 12 महिने सतत काम करत आहे. आज बघितलं असाल तुम्ही कलवड भागामध्ये, लोगाव भागामध्ये आज बघितलं तर कुठल्याही रस्ते कामात आणि कुठल्याही विकास कामासाठी वंचित बहुजन आघाडी मुस्लिम रस्त्यावर मतदार आता हे विषय झालेत. मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीच्या मागे आहे का? आज बघितलं असेल पूर्ण मुस्लिम समाज तुम्हाला अजून बाजू बघितलं असेल सर्व मुस्लिम समाज आहे. आज मुस्लिम समाजाला जो अन्याय अत्याचार होतो सर्व अन्याय अत्याचार रोखण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे पहिले उपस्थित असतात. म्हणून आज मुस्लिम समाजाला सर्व उमेदवार दिलेले. आज मुस्लिम समाज पूर्ण पाठीशी आहे. आज मुस्लिम समाज ऐका ना. ताकदशी उतरलेला आहे. प्रथम निवडून आल्यावर प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय काम करणार आहे आपण? आज प्रभाग 1मध्ये आम्ही पहिले तर पाणीचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आम्ही रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पुणे महानगरपालिकेची शाळा उपलब्ध करू शकतो. पुणे महानगरपालिकेची गार्डन आपल्याला उद्यान विभाग आपण उपशिक्षित करू शकतो. पुणे महानगरपालिकेला आता तुम्ही बघितलं शाळा ही प्रायव्हेट झालेली आहे. पुणे महानगरपालिकेची शाळा नाही ती शाळा उपलब्ध करतो आणि हॉस्पिटल उघडून देतोय आम्ही सर्वांना. आम्ही सर्व विकास कामाच्या नावाने आम्ही पुढं येत आहे. आम्ही त्यासाठी आम्ही संघर्ष आणि रस्त्यावर आपला तुम्ही बघितलं तर रस्ते आता किती ट्रॉफिक आहे. DP रोड यांना फायनल करता येत नाहीये. हा DP रोड ते का बंद झालेला आहे ते DP रोड उघडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही विकास काम करण्यासाठी आम्ही सर्व संधी काढतोय. हा काय? हा 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 वंचित बहुजन आघाडी लोकशाही वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच का? वंचित बहुजन आघाडी असा पक्ष हा. आहे जो पक्ष सर्व समाज समावेशक असा पक्ष आहे. आणि ज्या समाजानं ज्या पक्षानं आज धनगर समाज, भिल्ल समाज याचे उमेदवार गेल्या नगर परिषदेत आणि नगरपालिकेमध्ये निवडून दिलेले आहेत. 104 उमेदवार आमचे आलेले आहेत. 5 आमचे नगराध्यक्ष झालेले आहेत. कुठलंही बळ नसताना, कुठलाही वारसा नसताना या सर्व गोष्टी वंचित बहुजन आघाडी फक्त प्राप्त करू शकते. इतर कुठलाही पक्ष करू देत नाही. 50 वर्ष आम्ही मतं देतोय आणि 50 वर्ष आम्हाला सत्तेत सहभागी नाही. आज आमचे प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार असे की सर्व समाज समावेशक आहेत. आमच्याकडं मातंग समाजाचा आहे, आमच्याकडं बौद्ध समाजाचा आहे, आमच्याकडं मुस्लिम समाजाचा आहे आणि आमच्याकडं फाशेपारधी समाजाचा आहे. या जातीचा उल्लेख मी का केला तर या सर्व जातींना वंचित बहुजन आघाडी वाटा देऊ शकतं. दुसरं कुणी देऊ शकत नाही. हे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. ही बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. ही तुमची आमची नाही. ज्यांनी 15 वर्ष या वार्डाला खेचलंय, या वार्डाला पिळून खाल्लंय अशा उमेदवारांविरुद्ध आमचे उमेदवार सक्षम आहेत आणि आमचे उमेदवार 100% या सर्व समस्येवर, या सर्व नागरिकांच्या अडचणीवर आमचे उमेदवार उतरणार आहेत. कारण त्याचं असं आहे की आमचे उमेदवार गरीब आहे म्हणून आमच्या उमेदवाराला गरिबीची आणि अडचणीची जाणीव आहे. आमचे उमेदवार अडचणींना जाणीव ठेवून आमच्या प्रत्येक कामात कुठल्याही अडचणी येणार ऐका ना. आणि आमचे उमेदवार कुठेही भ्रष्ट नाही. आमचे उमेदवार सक्षम आहे, निष्कलंक आहेत आणि आमचे उमेदवार 100% निवडून येणार. वडगाव शिरीमध्ये तुमचे किती उमेदवार निवडून येतील अंदाज? आज आम्ही या भागामध्ये वडगाव शहरी मतदारसंघामध्ये 16 उमेदवार दिलेले आहेत. आणि मित्रांनो, आम्ही जो संघर्ष करतोय तो संघर्ष 16च्या 16 उमेदवार निवडून देतील असा आमचा सामाजिक रेट आहे या भागामध्ये. आणि आम्ही 18,662 लोक आम्ही SC असताना, 2,500 ST असताना, 2,500 मुस्लिम असताना राज्य तुमचं मतं आमची नाही चलेगी, नाही चलेगी. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.